और सागर भाई किधर घूम रहे? भाई बढ़िया भाई, क्या बोल रहे? बस बढ़िया है। किधर आए थे? कुछ नहीं यार, मैं आया था यहाँ पे होजरी के आइटम लेने के लिए आया था, पर यहाँ पे पूरा रेंज मिल ही नहीं रहा है यार। साइकिलिंग शॉर्ट बोलो, बनियान बोलो, अंडरवेयर बोलो, टू टाइप साइज है, रेंज पूरी होना मेरे को। अरे मैं ऐसी कोई दुकान ढूंढ रहा हूँ कि जहाँ अपने को अच्छा रेंज मिले। बहुत बढ़िया था, आपको जगह दिखाता हूँ। गिरिराज इंटरप्राइजेस करके सब पूरा जो भी मटेरियल चाहिए वो पूरा मिलेगा। कहाँ पर मिलेगा भैया? ये कस्बा पेट में गिरिराज इंटरप्राइजेस करके है अपना। अच्छा चलो दिखा दे मेरे को। हाँ जी, चलो चलो, ओके ओके सर। सर आओ, ये हमारे होनर है गिरिराज इंटरप्राइजेस। गुरु कृपा गारमेंट, वडगांव शहरी। गिरिराज इंटरप्राइजेस के हमारे होनर है। बोला काय म्हणणे? कहीं नहीं, अभी आता बहुत सी जगह पे मैं जाता हूँ तो वहाँ पे रेंज पूरा मिलता नहीं मेरे को। बनियान का बोलो, अंडरवेयर का बोलो, और रेट हर हफ्ते में कुछ ना कुछ कम ज्यादा होते रहता है। तो मेरे को आप ऐसा दो कि भाई मेरा काम कंटिन्यू चल सके आपके पास में, और कभी भी रेंज पूरा फुल मिल सके। सागर भाई आप है ना एकदम परफेक्ट जगह आहे। हम गिरिराज, मी मराठीत सांगतो। ओके. आम्ही गिरिराज एंटरप्राइजेस मागच्या 25 वर्षापासून होजेरी बिझनेस मध्ये आहे। आमचं पहिल्यापासून एकच उद्देश राहिलेला आहे का रिटेलरला व्यवस्थित मार्जिन, चांगली क्वालिटी, रिझनेबल रेट आणि त्याच्या दुकानात त्याला माल विक्रीला कमी त्रास होण्यासाठी आपण कायम प्रयत्न करत असतो। आपल्याजवळ 3-4 कंपनीच्या एजन्सी आहेत, ज्याच्यात एक रिटेल दुकानात होजेरी सेगमेंट ज्याच्यात पूर्ण होईल। मेन्स इनरवेअर आहे, लेडीज अंडरगार्मेंट्स आहे, किड्स इनरवेअर आहे, मेन्स कॅज्युअल वेअर आहे, म्हणजे टी शर्ट ट्रॅक पॅन्ट्स आहेत, लेडीज टी शर्ट ट्रॅक पॅन्ट्स आहेत, ह्या सगळ्या रेंज आपल्याजवळ आहेत। हा असं आहे का आपल्याजवळ त्या ब्रँड पण आहे, रेट रिझनेबल आहे, तुम्हाला रेट रिझनेबल लागणार आहे, आणि तुम्ही माल विकताना कंझ्युमरला का ज्या तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेताय त्याचं त्याला पूर्ण व्हॅल्यू भेटणार आहे। म्हणजे कंझ्युमरला पण माल मिळताना प्राइस फॉर म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी भेटणार आहे, की ज्याच्याने तुमच्यावर कंझ्युमरचा तुमच्याजवळ भरपूर विश्वास बसेल, आणि ते विश्वास बसताना तुम्ही त्याला वस्तू चांगली देऊन तुम्हाला बाजारातली जी कॉम्पिटिशन आहे, आज दुसरे ब्रँड तुम्ही विकत असाल काही, त्यात जी तुम्हाला कॉम्पिटिशनचा प्रॉब्लेम येतो, तो कॉम्पिटिशनचा प्रॉब्लेम कमी येईल। कॉम्पिटिशन, बाजार कॉम्पिटिशन झालेला आहे, कॉम्पिटिशन चालूच राहणार, परंतु आपल्याजवळ असे ब्रँड आहेत किंवा आपण असे काही आहे का त्याच्याने तुम्हाला मार्जिन पण व्यवस्थित भेटेल, कारण आपण प्रत्येक दुकानात माल वाटत नाही। बरोबर, मार्जिन रिझनेबल भेटेल, एकदम हाय पण भेटणार नाही, एकदम लो पण भेटणार नाही, रिझनेबल मार्जिनवर काम होईल। तर या तुम्हाला मी दाखवतो। आपल्याजवळ जनरल मेन आपलं काम आहे डिक्सी स्कॉटचं काम आहे। डिक्सी स्कॉट आहे, ज्याच्यात जेंट्स इनरवेअर येतात, लेडीज इनरवेअर येतात। नंतर मग आपल्याजवळ काम आहे ग्रोवर्स अँड स्पॅरिज ब्युटी। ग्रोवर्स अँड स्पॅरिज ब्युटीज मध्ये लेडीज अंडरगार्मेंट्स येतात, ब्रा येतात, पॅन्टीज येतात, स्लीव्स येतात, ब्लूमर्स येतात, जे मिड सेगमेंट किंवा अपर मिड सेगमेंट येतं। मग नगिनाचं काम आहे, ज्याच्यात एकदम इकॉनॉमी रेंजच्या ब्रा येतात, पॅन्टीज येतात। नंतर आपल्याजवळ काम आहे लक्स ऑनचं आहे। लक्स ऑन म्हणजे डिक्सीच्या वरची थोडी रेंज येते, डिक्सीपेक्षा थोडं मिड प्रीमियम मध्ये टी शर्ट ट्रॅक पॅन्ट येतात, त्यांच्या इनरवेअर येतात। नंतर आपल्याजवळ एक ह्याचं पण काम आहे, पिंक म्हणून ब्रँड आहे। पिंक ब्रँड मध्ये काय आहे का लेगिंग्स आहेत, प्लाझो आहेत किंवा टी शर्ट्स आहेत। म्हणजे एक होजेरी दुकानला किंवा एक मेन रिटेल दुकानला जो सगळा माल होजेरी सेगमेंटचा लागेल, तो होजेरी सेगमेंटचा माल रिझनेबल रेट मध्ये आपल्याजवळ अवेलेबल आहे। अरे वा, खूप सुंदर सर, खूप सुंदर, मला फार छान वाटलं। अशी दुकान म्हणजे मी म्हणजे असं हे केलंय, फार हे करताना कधी स्टॉकची अडचण येणार नाही। जे आपण माल ठेवतो तो कंपल्सरी क्वांटिटीत असतो। कधी तुम्हाला ही साईज नाही तर हे घ्या, ती साईज नाही तर ते घ्या, असं कधी होणार नाही। जो आयटम तुमच्यावर रनिंग आहे त्याची जी साईज पाहिजे तुम्हाला, ती साईज तुम्हाला तुम्ही दुकान बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच का किती व्हरायटी यांच्याजवळ अवेलेबल आहे। या
ही सगळ्यात आपली मेन कंपनी आहे डिक्सी स्कॉट. ओके. त्याच्यातली ही इकॉनॉमी रेंज मध्ये जोश अंडरवेअर येते, जी मिड सेगमेंट मध्ये चालते. त्याच्यानंतर अशी अंडरवेअर येते डिक्सी स्कॉट मध्ये टायटन ट्रंक वगैरे येते, किंवा त्याच्यातच तुम्हाला जर थोडीशी भारीतली लागली, ज्याला लायक्रा बेल्ट आहे, इमेज ट्रंक म्हणून येते, किंवा आजकाल यंगस्टरला हे असं प्रिंटेड अंडरवेअर वगैरे लागली तर प्रिंटेड वगैरे पण येते. त्याच्यातच तुम्हाला जी मिड एजेड लोकांना खालून थोडी लूज लागते तर ते ओपेल स्टाईल, ओपेल म्हणून अंडरवेअर, ती बटनवाली अंडरवेअर ही पण आपल्याजवळ अवेलेबल असते. तर तसंच याच्यात पण आहे ना, आपल्याला बऱ्याचशा टाईपचे बनियन्स वगैरे पण येतात, लाइनिंग बनियन, प्लेन बनियन, स्पोर्ट्स बनियन. हे असं जर बघितलं तर तुम्हाला हे बेसिक रेग्युलर बनियन येतं, क्लास वेस्ट म्हणून येते. ओके. त्यानंतर जर तुम्हाला इकॉनॉमी रेट मध्ये पाहिजे तर इकॉनॉमी रेट मध्ये जोश म्हणून बनियन येते. ह्याच्यात दोन्हीमध्ये व्हाईट पण येतात, कलर पण येतात, ह्याच्यात स्ट्राईप लागले स्ट्राईप पण येतात. तसंच असं जर तुम्हाला कट मध्ये लागले तर हे आउटर इलेस्टिक आहे, ह्याच्यात इनर इलेस्टिक लागलं तर इनर इलेस्टिक आहे. अच्छा, सगळ्यांमध्ये साईज 80 पासून 110 आहे. जर रेग्युलर बनियन आहे त्याच्यात 45 पासून पण साईज आहे. बरोबर. इव्हन काही काही लोकांना जाड बनियन लागतं, जाड बनियन आता जनरल कुठं भेटत नाही, तर आपल्याजवळ हे जाड बनियन पण आहे. ह्याच्यात पॉकेट वाले लागलं, सिंगल पॉकेट वगैरे, तर पॉकेट बनियन पण आहे. तुमच्याकडे रेंज पूर्ण 12 महिने 12 महिने कंटिन्यू स्टॉक मध्ये अवेलेबल असतं, कधी कट साईज होणार नाही. सर क्या बात आहे, फार आनंद झाला सर. असं दुकान पुण्यात नाहीये, कुठेच नाहीये. बऱ्याचशा ठिकाणी फिरतो काय आणि बऱ्याचशा लोकांना काय माल भेटत नाही, मग जे आहे त्याच्यात चालून घ्यावं लागतं. मग कस्टमर शेवटी तुमचं कंझ्युमर जर सॅटिस्फाय असेल तर तुमची दुकान चालणार आहे. तो पुढच्या वेळेस रेट पेक्षा तुमच्या अवेलेबिलिटी नुसार पण येणार आहे. सर असे व्यापारी पण फार कमी असतात पुण्यामध्ये, जेवढं समजून सांगणं, तुम्ही दाखवणं फार, म्हणजे एवढा आनंद झाला सर मला. 25 वर्षापासून आमचं दुकानचा हेच मोटो राहिलेला आहे का रिटेलर ऑन प्रायोरिटी. रिटेलरला काय पाहिजे, एकतर त्याचा आजच्या दिवसात काय झालेलं आहे, भरपूर ओव्हरहेड एक्सपेन्सेस वाढलेले. जर मॅक्सिमम रेट, रिझनेबल रेट मध्ये जर तुमची खरेदी झाली तर तुम्ही रिझनेबल रेट मध्ये द्या, रिझनेबल प्रॉफिट मिळेल आणि त्यावेळेस तुमची दुकान सर्व होईल. आणि हेच आम्ही कायम लक्षात ठेवतो का आपल्याला रिटेलरचा रिझनेबल रेट त्याला मिळायला पाहिजे, माल विकायला त्रास कमी झाला पाहिजे, आणि त्याचं पण दुकान व्यवस्थित चालून. अच्छा, राहिली गोष्ट स्कीमची, पुण्यात कुठलाही डिस्ट्रीब्युटर, म्हणजे आपण कोणाचं नाव घेत नाही, परंतु तुमची स्कीम्स वगैरे, आमचे जे स्टाफ आहे तो तुमची काही स्कीम झाली 3 महिन्याची, 6 महिन्याची किंवा महिन्याची स्कीम आहे, तो तुम्हाला फॉलोअप करून तुम्हाला ते सांगतात का ही तुमची स्कीम झाली, एवढं कमी पडतंय, तुम्ही एवढ्याची ऑर्डर द्या किंवा एवढं घ्या तर तुम्हाला एवढं पाहिजे. हे सुद्धा तुम्हाला न बोलता आमच्याकडनं फोन येईल, तुम्ही नाही चेक करायचं तुमची किती स्कीम झाली, आम्ही बघणार ते तुमचं किती झाले. तसंच आपल्याजवळ हे असे टाईपचे स्पोर्ट्स बनियन लागले तर स्पोर्ट्स बनियन वगैरे पण ह्याच्यात डिक्सी सगळे अवेलेबल आहे. आता जर आपण लेडीजचं सुरुवात केली तर लेडीज मध्ये स्लीप्स आहेत, सायकलिंग आहे, व्हाईट कलर, ब्लॅक स्किन, सेपरेट बॉक्स, असॉर्टेड बॉक्स सगळे आहे. तुमच्याकडनं पर्चेसिंग करू तर शेजारी माल नाही गेला पाहिजे, कॉम्पिटिशन नाही व्हायला पाहिजे, तसं थोडं हे करायचं. मी तेच सांगितलं का आपण 25 वर्षापासून हे लक्षात ठेवलंय का फक्त आपला बिझनेस होऊन फायदा नाहीये, तर आपल्याबरोबर आपल्या रिटेलरला पण व्यवस्थित भेटलं पाहिजे. का प्रत्येक दुकानात निसताच माल कोंबून, आणि मग जर तुम्हाला त्याच्यात जर मार्जिन नाही मिळालं तर तुम्ही माझ्या मालात किती इंटरेस्ट घ्याल. हे का तुमच्यापेक्षा माझी जबाबदारी आहे का माझ्या रिटेलर कसा सॅटिस्फाय राहील किंवा कसा व्यवस्थित रेटमध्ये त्याला मार्जिन मिळेल. ही आमची गोष्ट आहे. खूप छान वाटलं मला. तसंच आपल्याजवळ जर बघायला गेलं तर हे ग्रोवर्सन्स पॅरिस, हे डिक्सीच्यात काही पॅन्टीज वगैरे येतात, डिक्सीच्या आता नवीन प्लेन प्रिंट्स पॅन्टीज येतात, किंवा हे अशा सुद्धा थोड्याशा त्यांनी नवीन नवीन लॉन्च केलेल्या आहेत पॅन्टेड्स वगैरे पॅन्टीज आहेत. ह्याच्यात सुद्धा भरपूर रेंज आहे, म्हणजे आता मी सगळं व्हिडिओ दाखवू शकत नाही. असे नवीन पण ह्यांनी काही काही लॉन्च केलेले आहेत 3 पीस पॅक वाईज वगैरे. मग अच्छा, कंपनीने काय केलंय करताना लाईट अँड डार्क कॉम्बिनेशन एकत्र दिले. लाईट डार्क कॉम्बिनेशन काय आलं, तुमचा जो इन्व्हेंटरी आहे, तुम्हाला कोणाला लाईट कलर तर लाईट कलर देऊ शकतात, कोणाला डार्क तर डार्क देऊ शकतात. इन्व्हेंटरी तुमची मॅनेज होते. कपडा खूप सुंदर आहे आणि इलास्टिक पण सॉफ्ट आहे, बेस्ट क्वालिटी. मी आता इसाचं विकतो, इसापेक्षा पण काही गुणाने चांगला आहे. येस, कॉटन आहे सर. आपण 100% प्रत्येक गोष्टीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आपण कुठलाही माल लवकरच चालू करत नाही. पूर्ण त्याच्या R&D झाल्यावरच आपण चालू करतो, ज्याच्या करून आपलं जे 25 वर्ष आपलं जे पहिल्यापासून बरंच लक्ष ठेवलेलं आहे आपण, ते आपण कंपल्सरी
आहेत. आता जर किड्स घेतलं तर किड्स मध्ये असे ब्लूमर्स येतात, प्लेन येतात, अच्छा. प्रिंट येतात, किंवा स्पोर्ट्स बनियन वगैरे असं Okay. स्पोर्ट्स बनियन लागले तर स्पोर्ट्स बनियन येतात, रेग्युलर व्हाईट बनियन येतात, ओके जेटी ड्रॉवर लागले तर या टाईपचे ड्रॉवर्स वगैरे पण अवेलेबल आहेत. ओके ओके असं म्हणजे किड्स मध्ये सुद्धा इनरवेअर मध्ये सगळी रेंज आपल्याजवळ अवेलेबल आहे. अवेलेबल आहे. तसं आपल्याकडे आपली एक कंपनी आहे ग्रोअर सन्स पॅरिस ब्युटी. तुम्ही Okay. आता सगळ्या दुकानात बघितलं असेल स्टॉकची काय परिस्थिती आहे, बरोबर, किंवा sir. स्टॉकचा माल बघा तुम्ही किती आहे. तुम्हाला त्या कुठलीही साईज कट झाली किंवा हा विषय कधीच हा प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. आता ही आपली मेन अजून एक लेडीज अंडर गार्मेंट्स मध्ये ग्रोअर सन्स म्हणून कंपनी, ज्याचं तुम्ही बघाल का ब्रा पॅन्टीज मध्ये ही सगळ्यात इंडियातली सगळ्यात जुनी कंपनी 1951 पासूनची कंपनी Okay. आहे लेडीज अंडर गार्मेंट्स बनवणारी. तर ह्याचे कम से कम 100 व्हरायटी आपण कंटिन्यू स्टॉक. Okay. हे एकदम हलकं नाहीये, आपल्या दुकानात एकदम आपण हलका माल ठेवलेला नाहीये. रिटेलर कडे ज्यावेळेस माल विकला जातो ना, बऱ्याचशा वेळा काय होतं, कंझ्युमर आहे ना, तुमची दुकान आहे, तुम्हाला Yes, sir. मेहनत करणं गरजेचं आहे. बघा बरोबर आहे, लक्षात sir. घ्या, मेहनत करणं गरजेचं आहे. कस्टमरला एकदा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे का बरोबर. थोडेसे पैसे जादा गेले किंवा चांगली क्वालिटी घेतली तर ती टिकती जास्त. Yes. आणि तो कस्टमर तुमच्यावर परत रिपीट येतो. तुम्ही हलका माल विकणार तर हलका माल त्याला कुठेही पण भेटणार आहे. बरोबर, sir. पण ज्यावेळेस कस्टमर युज करतो क्वालिटी 6-8 महिने 4 महिने क्वालिटी टिकली, त्यानंतर त्याच्या हे लक्षात राहत नाही का मी इथून स्वस्तात घेतला होता माल. बरोबर, sir. बरोबर, sir. त्याच्या हे लक्षात राहतं का मी इथून घेतलेला माल चांगला टिकला. Yes, तर sir. हेच आपल्या जवळ सुद्धा लागू होतं का आपण देताना रिझनेबल रेट आणि चांगली क्वालिटी द्यायचं. पॅरिस ब्युटी मध्ये तुम्ही जर म्हणाल तर पॅडेड ब्रा आहेत, स्पोर्ट्स ब्रा आहेत, हे अशा टाईपच्या लागल्या ना, SBL 100B होता ना, हे अशा स्पोर्ट्स ब्रा लागले तर स्पोर्ट्स ब्रा आहे. हे ट्रेनर करता लागतात ते. हा ट्रेनर्स लागतात, किंवा अशा जर हे जर लागले तर हे आता नवीन लॉन्च केलेल्या Okay. स्पोर्ट्स ब्रा आहेत, Okay. त्या ज्या ह्या बिगनर्सला पण युज होतात किंवा हे स्पोर्ट्सला पण युज होतात. Okay. किंवा ह्याच्यात हाय इम्पॅक्ट म्हणून स्पोर्ट्स ब्रा येतात, त्या सुद्धा कंपनीत अवेलेबल आहेत. रेग्युलर पॅडेड ब्रा आहेत, बॅकलेस ब्रा आहेत, Okay. ट्रान्सपरंट बेल्ट वाल्या ब्रा आहेत, मिनिमायझर आहेत. हे असं ह्यांचं पॅडेडचं कलेक्शन येतं. बरोबर. प्रत्येक रेंज मध्ये प्रत्येक समजा पॅडेड ब्रा घेतले तर त्याच्यात तुम्हाला 10 ते 12 कमीत कमी सॅम्पल पाहायला मिळतील. बरोबर. स्पोर्ट्स ब्रा घेतले तर त्यात 10 ते 12 सॅम्पल पाहायला मिळतील. हे असंच त्याच्यात जर आपण बघितलं तर पॅन्टीजचं पण कलेक्शन आहे. पॅन्टीज मध्ये एनी टाइम कधी पण मिनिमम 50 प्रिंट्स. बापरे. पॅन्टीचं कस्टमर होतं प्रिंट्सवर. प्रिंट्स. मिनिमम 50 प्रिंट्स ह्या कंपनीच्या असतात. डिक्सीच्या 10-20 प्रिंट अवेलेबल बापरे. असतात. दुसरे 1-2 कंपनी त्यांच्या 10-20. म्हणजे जर तुम्ही जर पॅन्टीज जर बघायला गेले तर एका वेळेस समजा तुम्हाला एम साईज मध्ये पाहिजे तर कमीत कमी 100-125 व्हरायटी, कमीत कमी 100-125 प्रिंट आपल्याजवळ Okay. तुम्हाला Available. बघायला मिळतील. आपल्याजवळ त्याचं काम एकदम प्रीमियम जर लागले तर आजकाल मोडाल फॅब्रिकच्या वगैरे पॅन्टीज चालतात. Okay. ते असं हे मोडाल फॅब्रिक्स मध्ये पॅन्टीज आहे. क्वालिटी सुंदर आहे सर. हा बेस्ट आहे त्याचं बेल्ट वगैरे पण चांगलं आहे. एकदम. म्हणजे सगळी रेंज आहे आपल्याजवळ. ओके. तुमचे 50 रुपये एमआरपी पासून तर 250 रुपये एमआरपी पर्यंत एमआरपी म्हणजे Okay. जी तुमची सेलिंग आहे. तुमची खरेदी कॉस्ट तर WSP येणारच आहे, बरोबर. परंतु 50 रुपये एमआरपी पासून 250 रुपयापर्यंत आपल्याजवळ पॅन्टीज आहेत. ब्रा 50 रुपयापासून 250 रुपयापर्यंत, ब्रा तर 800 रुपयापर्यंत आहेत. बापरे. क्या बात आहे, sir. क्या बात आहे. त्याच्यात स्लिप्स आहेत 60 रुपये एमआरपी पासून 200, 250, 250, 300 रुपये एमआरपी पर्यंत स्लिप्स आहेत. तसंच आपल्याजवळ आता लोकांना स्पोर्ट्स वेअर मध्ये वगैरे पाहिजे शॉर्ट्स. तर ह्याच्यात शॉर्ट्स येतील, ह्याच्यात ड्राय फिट मध्ये ट्रॅक पॅन्ट्स वगैरे पण आपल्याजवळ अवेलेबल आहेत. ह्याच्यात प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ह्याच्यात रेंज मध्ये व्हरायटी आहे. हे सगळ्यात Okay. महत्वाचं आहे का व्हरायटी आपल्याकडे बऱ्याच आहे. हे असे जर जॅकेट्स लागले, स्पोर्ट्स वेअर मध्ये जॅकेट्स आहेत, प्रत्येक ह्याच्यात कमीत कमी 7-8-10 व्हरायटी अलग अलग व्हरायटी मिळतील. हे ट्रॅक पॅन्ट जर त्याच्यात रंग वगैरे पण असतात का सर? कलर्स आहे याच्यात? कलर्स अवेलेबल आहेत, ब्लॅक, नेव्ही, चारकोल कलर, ग्रे कलर, हे Okay. असे कलर्स आहेत. आणि साईज काय काय असते सर? साईज M2 3XL ह्यात पण मिळते. अच्छा. याच्यामध्ये पण M2 3XL आणि याच्यात पण M2 3XL मिळतात. काही काही आयटम तर आपण पीस वाईज पण देतो. म्हणजे Okay. सपोज जर कोणाला रिटेलरला आता गॅरंटी नसेल एवढा माल आपल्याजवळ एवढं असं चालेल का नाही, तर त्यांना आपण सिंगल पीस वाईज पण देतो. Okay. तसं आपल्याजवळ आहे ना, हे लक्स ऑन कंपनीचं काम आहे, ज्याच्यात आहे ना बेसिक टी शर्ट्स बनतात. त्यांचे कॉलर पॉकेट वाले टी शर्ट्स आहेत. ओके. कॉलर टी शर्ट्स पॉकेट आहेत, त्यात 35 कलर आहेत. S पासून 5XL पर्यंत साईज आहे. क्या बात आहे सर. पीस वाईज सप्लाय.
पीस वाईज कलर वाईज सप्लाय मिळेल तुम्हाला. जर समजा तुम्हाला एस पाहिजे एस, एम पाहिजे एल, एक्सेल बाय एक्सेल जसा पाहिजे तुम्हाला त्या प्रमाणे तुम्हाला जो कलरचा पाहिजे त्या कलरचा पीस अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न असतो आपला. काय बात आहे सर. 100%. सर फार छान, मला खूप छान वाटलं तुमच्या दुकानावर मला व्हिजिट मारली तुम्ही, एवढं Yes, दाखवलं मला, फार सुंदर सर. फर्स्ट बिलिंग सर आपण करू. येस, थँक्यू. Thank you, sir. Thank you, बघा sir. आता Thank you, परत sir. Yes, सॅम्पल बघा आणि तुमच्याकडे जसं लागेल तुमचं. अच्छा, ह्याच्यानंतर लेडीज सॉक्स वगैरे पण आहेत आपल्यावर, जेंट्स सॉक्स, लेडीज सॉक्स, काय काय म्हणतात तुम्ही आजकाल मुलं घालतात ते लोफर सॉक्स. ओके ओके. लोफर मध्ये ते नवीन टाईपचे सॉक्स बरोबर येतात का, सिलिकॉन वाले ते सुद्धा सॉक्स Okay. आपल्याजवळ आहेत. लॉंग सॉक्स आहेत, लेडीज मध्ये थंब वाले आहेत, स्पोर्ट्स सॉक्स आहेत, ही सुद्धा सगळी. सर मी असं पुण्यात पहिलं दुकान बघितलं आहे की जे तुमच्याकडे सर्व काही आहे, म्हणजे एका दुकानामध्ये सर्व तुमच्याकडे अवेलेबल आहे. रिझनेबल रेट, रिझनेबल रेट, तुम्हाला विकायला त्रास कमी होईल असा, उगाच अनाप शनाप एमआरपी नाही, रेग्युलर रेट, रिझनेबल रेट आणि आणि कस्टमरला सर मला 12ही महिने तुमच्याकडे अशी रेंज मिळेल का? 100%. कधी पण तुम्ही सांगा, तुम्हाला त्यावेळेस ते अवेलेबल होणार आहे. कसबा पेठेत आपलं दुकान आहे, गिरिराज एंटरप्राइज, कसबा गणपतीच्या बाजूला. आम्ही गणपतीच्या छत्रछायेखाली आहे, त्यामुळे आमचं कायम चांगलंच होणार आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर आमच्यावर जुळा. येस सर, येस. थँक्यू सर, थँक्यू सर. ओके.